एकीकडे संपूर्ण भारतात लसीचा तुटवडा जाणवतो आहे. प्रत्येक राज्याला तुटपुंज्या लसी मिळत आहेत. यातच कसाबसा लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे. मात्र योग्य नियोजन आणि प्रशासनाच्या जनजागृतीने गावखेड्याचं लसीकरण पूर्ण होत हे दाखवून दिले. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागातील चिचखेडा या गावात 45 वर्षावरील सगळ्यांचं लसीकरण झालेलं आहे. विदर्भातील मेळघाट म्हटलं तर डोळ्यासमोर उभा असतो तो म्हणजे अतिदुर्गम भाग. 4500 फूट उंचीवर असलेला अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या भागात आदिवासी बांधव मोठ्या संख्येने राहतात. मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प असल्याने या परिसरात घनदाट जंगल आहे. परिणामी आदिवासी लोकांकडे सुविधा नाहीत. त्यामुळे येथील बहुसंख्य भाग अशिक्षित आहे. त्यामुळे येथील आदिवासी आरोग्यविषयक सुविधा रुग्णालयात न जाता भोंदूबाबांचा आधार घेतात. त्यामुळे या परिसरात कुपोषणाची मोठी संख्या आहे. कोरोनासारख्या आजाराची माहिती नसल्याने येथील आदिवासी अंधश्रद्धाकडे वळतो आहे. याला आळा घालण्यासाठी प्रशासनाने आदिवासींच्या भाषेत जनजागृती सुरू केली आहे. मात्र याला आदिवासी लोकांकडून फार कमी प्रतिसाद मिळतोय. मात्र चिखलदरा तालुक्यातील चिचखेडा गाव याला अपवाद ठरलंय. 604 लोकसंख्या असलेल्या या गावात 45 वर्षावरील 136 लोक राहतात. प्रशासनाच्या जनजागृतीमुळे या गावातील नागरिकांनी स्वतः लसीकरण करून घेतलंय. त्यामुळे राज्यात 45 वर्षावरील नागरिकांची लस घेतलेलं हे पहिलं गाव ठरलं आहे. सुरुवातीला लोकांचं समुपदेशन केले गेले. लोकांची यादी केली. यामध्ये पोलीस पाटील, गावातील ज्येष्ठ नागरिक यांच्यासोबत बैठक घेतली. त्यावेळी गावातील लोकांची कोरोना टेस्ट केल्यानंतर घरोघरी जाऊन लसीकरणाचा फायदा सांगितला. तसेच तलाठी निलेश पाटील यांनी सांगितले. सुरुवातीला येथील नागरिकांनी लस घेण्यास नकार दिला होता. डॉक्टर आए और पटेल आए, उन्होंने बोला भाई लसीकरण का अपने को ये प्रोग्राम लेना है। वो लिया। डॉक्टर साहब आए, उन्होंने मीटिंग ली और बोला भाई आपको ये करना है, तो हम सब लोगों को भी समझाया। पटवारी साहब आए, इन्होंने भी हमको मदद की। कैसा लग रहा है अभी? अच्छा लग रहा है। त्यात त्यांचे चांगल्या प्रकारे समुपदेशन केले गेले. मेळघाटात नकार देणाऱ्या लोकांना योग्य प्रकारे माहिती दिली. त्यामुळे शक्य झाले असेही वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सूरज पाटील यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्र टेंभुर्णी अंतर्गत सामुदायिक वैद्यकीय अधिकारी. आमच्या इथे एक गाव चिचखेडा, छोटं 500 लोकसंख्येचं गाव. इथे आधी नकार होता प्रत्येक ठिकाणी, म्हणजे मेळघाटमध्ये प्रत्येक ठिकाणी नकार होता. त्यानंतर आमचे प्राथमिक आरोग्य केंद्र टेंभुर्णीचे वैद्यकीय अधिकारी पिंपळकर सर यांनी आणि पोलीस पाटील यांच्यासोबत रात्री आम्ही ग्रामसभा घेतल्यात. त्यांच्यामध्ये त्यांना समुपदेशन केलं आहे लसीकरणाबाबत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नंतर आम्ही प्रत्येकाच्या इथं RT-PCR टेस्ट केल्यात. तिथे पण आम्हाला त्यानंतर सभा घेतल्या. त्यानंतर 200 जणांचे RT-PCR इथं कलेक्ट करण्यात आले. त्यानंतर तिथे 6 लोक त्या याच्यामध्ये टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत. आणि त्यानंतर गृहविलगीकरण करून त्यांना योग्य तो उपचार देऊन इथे त्यांना घरीच बरं करण्यात आलं आहे. आणि त्यानंतर आम्ही लगेच लसीकरण घेऊन 45 वर्षाच्या वरती जवळपास इथे 100% लसीकरण झालेलं आहे. तर त्याच्यात काय रिझल्ट येतील त्याच्यानंतर आपण कोरोना वॅक्सिनचं कॅम्प घेऊ पुढं. तर त्यात लोकांनी भरपूर काही सहकार्य केलं. तर जे यादी तयार केलं होतं आम्ही 45 वयावरील, ते आता नाहीतरी जवळपास 70-80 लोक होकार दिलं आहे किंवा आम्ही वॅक्सिनेशन घ्यायला तयार आहे. तर त्यानुसार मग प्राथमिक आरोग्य केंद्र इथं कळवलं आहे की सर इथं एवढ्या लोकांना वॅक्सिनेशनची आवश्यकता आहे. तर सरांनी पण होकार दिला आहे. त्याच्यानंतर वॅक्सिनेशन झालेलं होतं. आणि जे लोक घेत नसाल तर त्यांच्या प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांना सांगितलं आहे की बा वॅक्सिन घ्या. वॅक्सिन घेतल्यानंतर त्याचे खूप काही फायदे आहे. कारण बब्बू अजनेरिया, पुलिस पाटिल चिचखेड़ा जामलिया। हमारे चिचखेड़े में सबसे पहले तहसीलदार मैडम और हमारे इंस्पेक्टर साहब और SDO मैडम और हमारे डॉक्टर विभाग पिंपलकर साहब, इनके आदेश के अनुसार चिचखेड़े में भी मीटिंग लगाई। और मीटिंग लगाने के बाद में चिचखेड़े में अच्छा प्रतिसाद मिला। सबसे पहले 63 लोगों ने तपासनी करे कोरोना का, और उसके बाद में लस का कैंप अपने डॉक्टर पिंपलकर साहब ने लगवाया। तो लस के अंदर भी 45 साल से ऊपर 60 साल तक के जितने भी है वो उनने पहले दिन 60 किट लाई थी, तो वो पूरी 3:30 बजे तक के खल्लास हो गई। फिर
माननीय तहसीलदार मैडम ने, पिंपलकर साहब ने दूसरे दिन भी लसीकरण का कैंप लगाया, तो वो भी दूसरे दिन 12 बजे तक के पूरे 85 लसीकरण की किट खल्लास हो गई। इसी तरह चीचखेड़ा गांव जो है वो 100% लसीकरण मुक्त हो गया। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।